झालं किंवा मलाच नाही कोणाला पण आपण काय करतो, इंजिनियरकडे जातो आणि इंजिनियर कडून काय करतो, एक प्लॅन डिझाईन करतो. बरोबर आहे ना. कुठल्या पण कन्स्ट्रक्शन साईट कुठली जातो मी, येणारं कन्स्ट्रक्शन अपकमिंग बिल्डिंग असं लावतात बघा पोस्टर वगैरे बाहेर, की येणाऱ्या काळामध्ये बिल्डिंग ही अशी दिसणार बांधत असलेली. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन बनवतात ना, कन्स्ट्रक्शन बनवताना आपण प्लॅन डिझाईन करतो. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय बनवायचं आहे, आपल्याला थोडक्यात लेआउट बनवायचे. ठीक आहे, आणि लेआउट कसे असतात, वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या स्टाईलचे काय असतात लेआउट असतात. मग आपल्याला बेसिक लेआउट बनवायचे आहेत, पण सीएसएस चे किती प्रॉपर्टीज यूज करायच्या, 10 प्रॉपर्टीज यूज करायच्या. किती, 10. तसं तर बघायला गेलं तर सीएसएस मध्ये किती प्रॉपर्टीज आहेत, 1000 नियर अबाउट. ठीक आहे, तर एवढ्या प्रॉपर्टीज आपल्याला हळूहळू कसे पाठ होत राहतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सीएसएस. ठीक आहे, सीएसएस आलं बुटस्ट्रॅप येतो, बुटस्ट्रॅप आलं टेलबाइंड येतो. ठीक आहे, एकावर एक कसे आहेत हे सगळे, एकावर एक सगळे डिपेंडन्सी आहेत. ठीक आहे, कुठेही जा कुठेही तुम्ही स्प्रिंग बूट मध्ये जा, तुम्ही रिॲक्ट मध्ये जा किंवा एक्सप्रेस मध्ये जा, किंवा तुम्ही एएसपी मध्ये जा, जेएसपी मध्ये जा, पीएचपी मध्ये जा, जांगो मध्ये जा, कुठेही जा, तुम्हाला काय लागतं, फ्रंट एंड. बरोबर आहे का, काय लागतं, फ्रंट एंड. बॅक एंड हा नंतरचा पार्ट येतो. ठीक आहे, बॅक एंड असं समजा की बॅक एंड एक खडाचा सापळा आहे. ठीक आहे, खडांचा सापळा आहे, आणि तुम्ही जर नुसतं बॅकएंड करत राहिले, कोणी तुमच्याकडे बघणार आहे, हाडांच्या सापळ्याकडे कोण बघतो. ठीक आहे, आणि त्याच्यावरती काय लावलेलं आहे, थोडेसे तुम्ही प्रॉपर राहिले, स्टाईल, कपडे, हेअरस्टाईल. ठीक आहे, थोडस अट्रॅक्टिव्ह अजून, म्हणजे साहजिकच तुमच्याकडे कोणतरी बघेल ना. मला सांगा, सगळ्यात महत्वाचं काय झालं, तुमचं रूप. ठीक आहे, स्टाईल. त्या स्टाईलकडे बघून कोणतरी अट्रॅक्ट झालेलं आहे, हाडांच्या सापळ्यांकडे कोणी नाही. बॅकएंड काय करणार, हाडांचा सापळा. ठीक आहे, म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा मी काय बोलतोय. सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं, यूआय, फ्रंट एंड डेव्हलपमेंट जमली पाहिजे, आली पाहिजे. रिस्पॉन्सिव्ह डिझाईन तुम्हाला करता आल्या पाहिजे. ठीक आहे, तर बेसिक लेआउट्स मध्ये किती प्रॉपर्टीज वापरायचे आपल्याला, 10 प्रॉपर्टीज. लास्ट टाइम मी हे राईट केलं होतं. एक आहे विड्थ नावाची प्रॉपर्टी, त्याच्यानंतर दुसरी मीन हाईट, और ह्यालाच दुसरी प्रॉपर्टी कोणती, हाईट. दोघांमध्ये डिफरन्स माहितीये, मीन हाईट आणि हाईट मध्ये काय डिफरन्स आहे कळते ना आता सगळ्यांना. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी याच्यामध्ये यूज करणारे आपण कोणती, बॅकग्राऊंड कलर नावाची प्रॉपर्टी. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथी प्रॉपर्टी टेक्स्ट कलर. ठीक आहे, पाचवी प्रॉपर्टी पॅडिंग. ओके, त्याच्यानंतर मार्जिन. ठीक आहे, त्याच्यानंतर 7th प्रॉपर्टी दॅट इज कॉल्ड बॉर्डर नावाची प्रॉपर्टी. 8th नावाची प्रॉपर्टी दॅट इज कॉल्ड फ्लोट नावाची प्रॉपर्टी. फ्लोट मध्ये 2 टाईपचे फ्लोट असतात, एक असतो राईट फ्लोट आणि दुसरा असतो लेफ्ट. ठीक आहे, फ्लोट एकतर राईट असतो, दुसरा काय असतो, लेफ्ट असतो. फ्लोट का वापरतो आपण, कारण आपल्याला माहितीये की डिव जर मी घेतले तर डिव कसे असतात, ब्लॉक लेवल असतात. कसे असतात, ब्लॉक लेवल कोणाला म्हणायचं, जे एका खाली एक येतात त्याला काय म्हणतो आपण, ब्लॉक. युएल एलआय माहिती आहे तुम्हाला, युएल मध्ये एलआय असतो. सगळे एलआय कसे येतात, एका खाली एक. H1 कसं आहे, ब्लॉक लेवलच आहे ना. एक H1 राईट करा, त्याच्या समोर जर अजून एक नाव तुम्हाला टाकायचं झालं तर येणार नाही, ते नाव कुठे येतं, खाली येतं त्याच्या. ठीक आहे, म्हणजे H1 सुद्धा कसं आहे, ब्लॉक लेवल आहे. समजतंय का काय बोलतोय, लक्षात ठेवा इकडे माझ्याकडे काय बोलतोय, कळतंय. क्रॉस कनेक्शन नका होऊ देऊ, लक्ष द्या इकडे. होतं ते सगळं सांगावं लागतं तुम्हाला. ठीक आहे, म्हणून हे डोअर बंद करत असतो मी. तरी एकदम इकडं खुलं आहे, ते तुमचे समोरच्या इकडे जातं. कारण काही जण ते समोरचे माझ्याकडे बघत बघत तिकडे बघतात, तरी पण विचारत असतो कोण आहे बाहेर, कोणी नाही म्हणतात. पण मी बघायला गेलं तर तिथं असतं कोणी. मलाही बघावं लागतं जाऊन, म्हणजे तुमच्यासोबत मी बघितलं. ठीक आहे, सो नेक्स्ट प्रॉपर्टी, नवी प्रॉपर्टी डिस्प्ले. लक्ष द्या, डिस्प्ले ऍज अ इनलाईन आणि डिस्प्ले इनलाईन ब्लॉक, अशा 3 प्रॉपर्टीज आपल्याला याच्यामध्ये बघायचे. ठीक आहे, डिस्प्ले नावाची प्रॉपर्टी सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे सीएसएस मध्ये. सगळ्यात मोठी प्रॉपर्टी डिस्प्ले.
तर डिस्प्लेचं मिनिंग काय की HTML चे एलिमेंट कसे दिसले पाहिजे कुठं ब्राउझरवरती, त्याच्यासाठी हे प्रॉपर्टीज आहे. कळतंय? आणि त्याच्यानंतर कॉपीची प्रॉपर्टी आपल्याला डिस्कस करायची, दॅट इज कॉल्ड टेक्स्ट डेकोरेशन. ओके. आणि येणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज असतील त्या मी सांगतो. आता मला सांगा, या 10 प्रॉपर्टीज मी इथं राईट केल्या आहेत, त्याच्यातली तुम्हाला कोणती माहिती नाही? कोणती माहिती नाही? फ्लोट. ठीक आहे. फ्लोट आणि डिस्प्ले या दोघांचं प्रॅक्टिकली आपण बघणार. म्हणजे तुम्हाला लगेच अंडरस्टँडिंग होऊन जातं की ब्लॉक काय असतो, इनलाईन काय असतं, इनलाईन ब्लॉक काय असतं, जेव्हा आपण कसं बघितलं प्रॅक्टिकली. ठीक आहे. आणि याच्या इंटरव्ह्यूच्या नोट्स वगैरे सगळं मी गिट वरती पुश केलेलं आहे. HTML, CSS इंटरव्ह्यू क्वेश्चन्स टाकलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही काय करा, चेक करा. बेसिक नोट्सची लिंक आहे ना सगळ्यांकडे, तिथे जाऊन चेक करा. ठीक आहे. तर एवढ्या प्रॉपर्टीज वापरायच्यात आपल्याला आणि एक डिझाईन तयार करायचे. पहिल्यापासून घेतो मी सगळं, हे जे मागचं झालं ते विसरून जा, परत मी पहिल्यापासून स्टार्ट करतोय. ठीक आहे. तर या डिझाईन मध्ये काय करायचंय, तर या डिझाईन मध्ये आपल्याला डिझाईन अशी बनवायची आहे, जसं की कुठला पण पेज वरती जा, कुठलं पण वेबसाईट बघा तुम्ही, एक बेसिक स्ट्रक्चर त्यांचं ठरलेलं असतं. ठीक आहे. जसं की काही वेबसाईट मध्ये हेडर असतं असं, बरोबर आहे. त्याच्यानंतर हेडरच्या नंतर काय असतात, मेनू असतात. मेनूच्या नंतर काय असतो, स्लायडर असतो. स्लायडरच्या नंतर काय येतो, इथं एक बार येतो. ठीक आहे. बारच्या समोर काय असतं, हा कंटेंट एरिया. ठीक आहे. आणि बार मधून पडल्यानंतर कुठं जाणार, फुटर. ओके. असंच असतं ना बेसिक स्ट्रक्चर. बार मधून बाहेर आली कुठे पडतात, फुटर. कुठल्याही दुकानाच्या समोर फुटर असतो, पडतात तिथं. तसंच आहे. ओके. सो नेक्स्ट ह्याला नाव दिलं, काय दिलं आपण, ह्याला नाव दिलं हेडर. त्याच्यानंतर ह्याला नाव काय दिलं आपण, मेनू. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याला नाव दिलं काय, स्लायडर. त्याच्यानंतर हा बार आहे, फुटर नाही. लगेच फुटर मध्ये पडले, बार मध्ये तर जा ना पहिलं. सो कंटेंट आणि आता जा. ओके. तर कुठल्याही वेबसाईटचं काय असतं, बेसिक डिझाईन असतं, ठरलेले असतात. आता हे रिक्वायरमेंट नुसार चेंज होत राहतं. रिक्वायरमेंट कशी देतो, तेव्हा क्लायंटला कसं पाहिजे पेज, त्याच्या रिक्वायरमेंट नुसार मग कसं डिझाईन करतात. तसं पाहिजे असेल तर तसं कुठलंही बघा तुम्ही. गव्हर्नमेंटच्या साईट बघा कशी असतात. ठीक आहे. गव्हर्नमेंटच्या साईट एकदम भंगार असतात, भंगार. त्याच्यापेक्षा तुम्ही छान काम करता, पण त्याची प्राइस जी जाते, कॉस्टिंग. गव्हर्नमेंटची साईट आहे ना, आणि कंपनी गव्हर्नमेंटला लुबाडते, माहिती आहे तुम्हाला. जसं गव्हर्नमेंट आपल्याला लुबाडतो, तसं गव्हर्नमेंटला लुबाडतो कोण, कंपनी. ठीक आहे. त्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट पेक्षा तुम्ही चांगली वेबसाईट बनवता, कळते का. ठीक आहे. आणि त्यांची कॉस्टिंग जी जाते ना, त्यांची कॉस्टिंग जाते किती, त्यांची कॉस्टिंग जाते कमीत कमी 10 कोटी, 20 कोटी, 30 कोटी. मेंटेनन्स चार्जेस वेगळं, सगळं. म्हणजे एक प्रोजेक्ट त्यांचा कमीत कमी 20 ते 30 कोटीचा असतो. त्याच्यावरती किती डेव्हलपर काम करतात, 10. ठीक आहे. 30 कोटीवर. आणि यांची पगार वर्षाची डेव्हलपरची 10 जणांची लई झाली 3-4 कोटी. एवढा फायदा असतो कंपनी, म्हणून कंपनी टाका. ठीक आहे. कळलं. सो हेडर, मेनू आणि हे बनवायचं. मग कसं बनवायचं, तर याच्यासाठी मग परत या आणि एक नवीन HTML ची फाईल बनवली आपण. त्याचं नाव काय दिलं, layout1.html. ठीक आहे. तसंच CSS मध्ये एक नवीन फाईल CSS ची बनवली, त्याला नाव काय दिलं, layout1.css. ठीक आहे. हे बाकीच्या सगळ्या फाईल काय करा, बाकीच्या सगळ्या फाईल्स क्लोज करून टाका. सो 2 फाईल माझ्याकडे आहेत, एक आहे layout1 आणि दुसरी फाईल कोणती आहे, CSS फाईल आहे. ठीक आहे. HTML मध्ये आल्यानंतर हा झाला कुठला, हा झाला बॉयलर प्लेट कोड. त्याच्यानंतर लगेच इथं काय करा, अटॅच करा CSS कशी अटॅच करतो आपण, लिंक CSS. ठीक आहे. त्याच्यानंतर पाथ कुठं आहे, CSS मध्ये कोणती, L1. ओके. आणि पाथ देताना कसं द्या म्हटलं होतं मी, ./ ठीक आहे. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट CSS मध्ये या. CSS मध्ये आल्यानंतर सुरुवात कुठून करायची, युनिव्हर्सल मध्ये 3 लाईनचा कोड. पहिला आहे पॅडिंग 0, त्याच्यानंतर मार्जिन 0 आणि त्याच्यानंतर बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स. ठीक आहे. क्लिअर. एक क्लास डिफाइन केला, त्या क्लासचं नाव काय ठेवलं, कंटेनर.
ठीक आहे. क्लास कोणता आहे? कंटेनर. मी हमेशा कोणते क्लास घेत असतो? कंटेनर, रॅपर, बॉक्स. या 3 क्लास पैकी माझे क्लास ठरलेले असतात. कोणताही घेत असतो मी. ठीक आहे. तुम्ही पण कोणताही घ्या, तुमच्या मनावर, पण थोडेसे मिनिंगफुल घ्या, ज्याचे तुम्हाला पण म्हणजे चांगला वाटेल. ठीक आहे. हा झाला कंटेनर. त्याला कॉपी केला क्लास, आणि क्लास कॉपी केला का केला तर स्पेलिंग मिस्टेक होत असतात सीएसएस मध्ये. लक्षात ठेवायचं, एक जर तुमची स्पेलिंग मिस्टेक राहिली तर पूर्ण तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही चॅट जीपीटीला विचारा, इकडे विचारा, तिकडे विचारा. चॅट जीपीटी काय करतो? युअर कोड इज गुड म्हणतो तो. ठीक आहे. तोही कधी बघत नाही की यार इथं स्पेलिंग मिस्टेक आहे. सांगून जातो का? बरं ठीक आहे भाऊ, चांगलं आहे मग. ठीक आहे. एक कंटेनर डिझाईन करायचं आहे. कंटेनर जर बघितलं तर कंटेनर कसं असतं? कंटेनर हा ब्लॅक वाला कंटेनर आहे. ठीक आहे. आणि आपल्याला कोणती डिझाईन करायची आहे? आपल्याला डिझाईनची करायची आहे, ती डिझाईन करायची आहे कोणती? सेंटर पेज डिझाईन करायचे. कोणती पेज? सेंटर पेज. आणि मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की सेंटर पेज जर डिझाईन करायचे असेल तर 2 व्हॅल्यू त्याच्यात ठरलेल्या आहेत. एक व्हॅल्यू आहे 80% आणि दुसरी व्हॅल्यू आहे 60%. ठीक आहे. किती व्हॅल्यू आहे त्याच्या सेंटर पेजच्या? 2. पहिली व्हॅल्यू 80% वरती काम करा, दुसरं 60. आता हे पर्सेंटेज कोण सांगतं? हे क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही ठरवायचं नाही. ठीक आहे. तुम्हाला जे सांगितलंय तुम्हाला तेवढंच करायचं, तिथं जास्त बोलायचं पण नाही. कळतंय? कलर हा यूज करायचा आहे तर हाच यूज करायचा, तिथं म्हणायचं नाही हा छान नाही वाटत. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला पैसे भेटतायत ना, ठीक आहे, त्याचा विचार नाही करायचा, तो त्याचा हिशोब आहे. ओके, कळलं? आणि दुसरी जी डिझाईन असते, दुसरी जी डिझाईन असते ती कुठली असते? फुल विड्थ डिझाईन. काही वेबसाईट बघा, काही वेबसाईट तुम्हाला सेंटर पेज वरती आढळतात आणि काही वेबसाईट कशी आढळतात? फुल विड्थ. फुल विड्थ म्हणजे विड्थ किती असते त्याची? 100% असते. कळतंय ना? मग आपल्याला कोणती डिझाईन बनवायची आहे? आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे ती सेंटर पेज बनवायची, 80% और 60%. ठीक आहे. मग कंटेनर आहे, कंटेनरला पहिल्यांदा डिफाईन करा. कंटेनर मध्ये जी विड्थ तुम्हाला डिफाईन करायची ती किती? 80%. म्हणजे थोडक्यात मला कोणतं पेज बनवायचं आहे? सेंटर पेज डिझाईन करायचे. क्लिअर आहे का पाठीमागे? क्लिअर आहे का? ठीक आहे. आता कोण जातो बघू बाहेर? क्लास होईपर्यंत सापडतंय एक तरी. मिनिमम हाईट किती घेतलं? 100 पिक्सेल. त्याच्यानंतर मार्जिन काय म्हटलं? ऑटो का? सेंटर आणण्यासाठी. ठीक आहे. लेफ्ट आणि राईट साइड काय करेल? तो इक्वली डिवाइड करेल. त्याच्यानंतर काय लावून दिली? बीडी. सो 1 पिक्सेल सॉलिड. आणि त्याचा कलर कोणता घ्यायला सांगितला? लाईट ग्रे कलर. ठीक आहे. स्पेलिंग हॅश आला का? लाईट ग्रे. ओके. आणि काय करायचं याला? राईट क्लिक, सगळं सेव्ह करा, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. आणि काय झालं? हा सेंटरला आला. क्लिअर आहे? ठीक. त्याच्यानंतर डिझाईन मध्ये आपल्याला काय करायचं? पहिल्यांदा जी डिझाईन बनवायची ती अशी डिझाईन बनवायची. बरोबर आहे? म्हणजे पहिल्यांदा काय बनवायचं आपल्याला? हेडर सेक्शन बनवायचं. हेडर सेक्शन बनवताना काय केलं की कंटेनर मध्ये एक क्लास घेतला, त्या क्लासचं नाव दिलं काय? हेडर. बरोबर आहे का? नाव पण कसे द्यायचे? व्यवस्थित मिनिंगफुल नावं द्यायची. ठीक आहे. हेडर मध्ये एक H1 घेतला आणि कंपनीचं नाव देऊन टाकलं. काय कंपनीचं नाव आहे? व्हाईट बोर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा? नेक्स्ट कोण आहे? मेनू. बरोबर आहे. मग मला मेनू डिझाईन करायचा आहे. काही जणांचा प्रश्न असे येतात की सर आधी HTML राईट करायचा का CSS? बरोबर आहे ना? काही जण विचारतात आधी काय राईट करायचं? HTML का CSS? मग काही जणांचं म्हणणं असतं की CSS पहिले राईट करा. मी म्हटलं की घर नसताना कलर कुठं लावायचा? बरोबर आहे का? जर घरच नाहीये तर कलर कुठं लावणार? म्हणजे पहिलं काय बांधलं पाहिजे? घर. म्हणजे पहिलं काय राईट केलं पाहिजे? HTML. समजलं ना? कळलं कन्सेप्ट? म्हणजे पहिलं काय राईट करायचं? HTML. म्हणून काय केलं की एक हेडर घेतला. हेडरच्या नंतर काय बनायचंय? नंतर बनवायचंय मला मेनू. ठीक आहे. एक अजून एक क्लास घेतला, त्या क्लासचं नाव काय घेतलं? मेनू. मेनू मध्ये मेनू डिझाईन करताना HTML मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एक टॅग यूज करायचा जो की मेनू साठी असणार आहे खास. कोणता टॅग होता तो? UL. ठीक आहे. कुठला? UL. माहिती आहे ना? अनऑर्डर लिस्ट आणि ऑर्डर लिस्ट. तर ते आपल्याला इथे यूज करायचं. किती वेळा सांगितलं मी तिथं आपल्याला हे वापरायचं? हा, 2 वेळा. 2 वेळा थोडीच म्हणलं मी, खूप वेळा झालं. ठीक आहे. तरी पण आता बोलता 3 वेळा झालं. ठीक आहे. मग काय असतं याच्यामध्ये? UL.
आहे. इव्हेल मध्ये मला काय घ्यायचंय, एल आय किती घ्यायची आहे, 5. त्याला किती मल्टिप्लाय केलं, 5. प्रत्येक एल आय मध्ये काय असतं, अँकर. ठीक आहे, एंटर प्रेस करा. किती आले एल आय, 5. मग याच्यामध्ये काय म्हटलं, पहिलं होम, त्याच्यानंतर नेक्स्ट अबाउट असचं पेज असतं. कधी कधी सर्व्हिसेस असतात कंपनीच्या. ठीक आहे, कधी कधी कंपनीचे काय असतात, प्रोडक्ट्स असतात. आणि नंतर शेवटी काय असतं, कंपनीला जर कॉन्टॅक्ट करायचं झालं तर कॉन्टॅक्ट अस नावाचं काय असतं पेज. ठीक आहे, मेनू. असे मेनूज आपण काय केले, असे मेनू डिफाईन केले. जर तुम्ही पेज वरती आला तर बघा, पेज डिव असतात. कसे असतात डिव, ब्लॉक लेवल असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय डिझाईन करायचंय बघा. पहिल्यांदा आपण काय बनवतोय, घर बनवतोय. ठीक आहे, जर मी कलर केला असता आधी तर घरच नाही ना, मग कुठं लावायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट कोणता आहे, स्लायडर. आणि स्लायडर हा क्लास इथं संपला मेनूचा. हे मला कसं समजतं, हे शेवटी ते दिसतात ना नावं, याच्यानं मला पटकन कळते की कोणता डिव कुठं संपला. शोधत नाही बसायचं कुठं संपला कुठं. आता हा छोटा कोड दिसतोय म्हणून तुम्हाला सोपं वाटतं, पण उद्या चालून जर 3-4 हजार लाईन याच्यामध्ये ऍड झाला, कुठला डिव कुठं संपला शोधायचंय का, नाही. टाइम आहे का आपल्याकडे, नाही. टाइम वाचवायचा आहे म्हणून एक्सटेन्शन ऍड केलेलं आहे. ठीक आहे, आणि वरील टाइम कुठं टाकायचा आहे, हा ठीक आहे. ओके, आणि स्लायडर घेतला. स्लायडर मध्ये काय करायचं आहे, एक रिअल टाइम स्लायडर ऍड करूया. फक्त इथं एक नाव दिलं मी, त्याचं नाव काय दिलं, स्लायडर. ठीक आहे, एकदा बघा हे सगळं असं दिसतं. पहिला आपण हे 3 डिझाईन करू आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. ठीक, सो कळालं काही सगळं, काय काय केलं हे सगळं कळालं. ऑनलाईन क्लिअर आहे काय, काय काय बनवलं मी आता. क्लिअर आहे का, ठीक आहे. ठीक आहे, बोलत चला सगळे. बोलत नसलं तर मेसेज करा, मेसेज नसलं तर हे असे हेंगे दाखवा. ठीक आहे, मग पहिल्यांदा एक 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 आपण डिझाईन करू. पहिला पार्ट काय डिझाईन करायचा याच्यामध्ये, पहिला पार्ट आपल्याला डिझाईन करायचा, दॅट इज कॉल्ड एज द हेडर सेक्शन. ठीक आहे, हेडरला आपल्याला डिझाईन करायचं. आता हेडर कसा डिझाईन करायचा बघा. कुठेही कोड राईट करताना पहिले 2 लाईन हमेशा येतात. पहिले लाईन येते विड्थ किती ठेवायचे, 100%. आता 100% कुणाच्या अकॉर्डिंग, कंटेनर किती आहे, 80चा. बरोबर आहे, त्या 80% म्हणजे कम्प्लीट जागा मला यूज करायची. ठीक आहे, 80च्या 80% म्हणून विड्थ किती ठेवली हेडरची, 100. त्याच्यानंतर त्या हेडरची हाईट म्हटलं, बरोबर आहे. आता भविष्यात कधी कंपनीचं नाव वाढणार आहे का, नाही. आहे तेच राहणार आहे, 10 वर्षानंतर तेच राहणार आहे. म्हणून फिक्स मध्ये काय ठेवलं, हाईट ठेवली. हाईट किती ठेवलं, 60 पिक्सल. आता ही माझ्या मनावरच्या व्हॅल्यूज आहेत. तुम्ही 50 द्या, 40 द्या, जसं तुम्हाला छान वाटतं तसं द्या. बरोबर आहे की नाही, माझीच व्हॅल्यू कॉपी करावं असं थोडीच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय लावला, एक बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर जो घेतला तो कुठला घेतला, ब्लॅक कलर. तुमच्या मनावर तुम्ही कोणताही घ्या. क्लिअर आहे का, 3 प्रॉपर्टी क्लिअर आहे. कुणासाठी राईट केलं हे 3 प्रॉपर्टी, हेडर डिव साठी. ठीक आहे, जर पेज वरती आले आणि चेक केलं तर काय झालं, एक हेडर आला जो की त्याची विड्थ किती आहे, 100% आहे. बरोबर आहे का, कुणाच्या 100% आहे, कंटेनर कितीचा आहे, 80%चा. हे लक्षात ठेवायचं की मी डिवायडेशन कसं करतोय, पेजला डिवाइड कसं करतोय हे बघायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट नाव कुठे गेलं, नाव आहे इथंच. बरोबर आहे, मग आता टार्गेट करायचं आपल्याला ह्याला. कुणाला टार्गेट करायचं, मला सांगा. H1 ला जर मला टार्गेट करायचं झालं तर ह्या पेज वरती 100 असतील H1. तर नेमका कोणता H1, हेडर मधला H1. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं सांगितलं हेडर मधला H1. इथं सांगा ना तसं. मग इथं कसं सांगायचं, इथं सांगायचं हेडर मधला H1 असं बोलायचं. ठीक आहे, नाहीतर लिहायचं नाही मराठीमध्ये, हेडर मधला H1. ठीक आहे, काय जण लिहितात, मग H1 ला टार्गेट करा. H1 ला टार्गेट करा कसं, कलर कोणता घेतला, व्हाईट कलर. ठीक आहे, मग एकदा चेक करा की बाबा हा आता आला.
बरोबर आहे. आता हा आला तर याच्यामध्ये काय चूक आहेत अजून, काय चूक आहे, बरोबर आहे ना. हे बघा हा एकदम या बॉर्डरला चिटकलेला आहे, बरोबर आहे का. लेफ्ट साइड कडनं पण चिटकलेला आहे आणि टॉप वरतून पण चिटकलेला आहे. त्याला थोडस मध्ये आणा, बरोबर आहे. म्हणजे आता मला सांगा बॉर्डरच्या आतला स्पेस जो असतो तो कोण असतो, पॅडिंग असतो. ठीक आहे. म्हणजे इथं काय करावं लागेल मला, त्या H1 ला सांगावं लागेल की बाबा पॅडिंग जी आहे सगळीकडनं 10 पिक्सेलची सोडून दे. आता 10 पिक्सेल जर मला छान नाही वाटलं तर मी काय करेन, चेंज करेन. ठीक आहे. आता एक मनाने व्हॅल्यू फेकून दिली, येते 10 पिक्सेल. आता 10 पिक्सेल म्हटल्यानंतर हे आलं प्रॉपर, बरोबर आहे का. म्हणजे आता ही सवय झालेली आहे मला. ठीक आहे. अशा सवयी झाल्या पाहिजे तुम्हाला की बाबा वेबसाईट बघितल्यानंतर कळायला पाहिजे की याची विड्थ किती सुटली पाहिजे, कळालं का. हाईट किती दिली पाहिजे, एकच व्हॅल्यू फेकायची, नंबर लागला पाहिजे. ते कुठेही असो नंबर, कळालं का. कुठेही लागू देतो, नंबर लागला पाहिजे. एवढं तुमचं काय झालं पाहिजे, एवढं तुमचं कॉन्फिडंट लेवल वाढलं पाहिजे. कळतंय ना. एखाद्याचं पेज चुकतंय, कुठं चुकतंय लगेच कळायला पाहिजे तुम्हाला, कोड न बघता यार इथं विड्थचा इश्यू आहे, ते विड्थ बघ किती केलंस तू, ते सॉल्व्ह कर. एवढं तुमचं काय झालं पाहिजे, अंडरस्टँडिंग लेवल वाढली पाहिजे. कळलं. जसं की आता मी काही व्हॅल्यू फेकत असतो ते लागतात, एवढी सवय झालेली. ठीक आहे. कारण 10 वर्षापासून 11 वर्षापासून हेच काम करतोय असले, त्याच्यामुळे आता लागणारच ना नंबर. ठीक आहे. पण नंबर जिथं लावायचे तिथं लागत नसतं, काय करा. तिथं मग तुम्ही काय ड्रीम 11 म्हणा, अशा ठिकाणच्या गोष्टी बोलतोय मी. हा चालू होईल ते. काल सरकारला बोलून आलोय चालू करा म्हणून ड्रीम 11. ठीक आहे. कळालं. H1 ला टार्गेट केलं, H1 मध्ये कलर काय सेट केला, व्हाईट कलर. पॅडिंग काय सेट केली, 10 पिक्सेलचे. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की याचा फॉन्ट साईज मला चेंज करायचं, की सध्या फॉन्ट H1 चा जो आहे तो 32 पिक्सेल, बाय डिफॉल्ट फॉन्ट किती असतो H1 चा, 32 पिक्सेलचा असतो. जर तो नसेल चांगला वाटत तर मी काय केलं, तर मी अजून एक युनिट आहे, त्याचं नाव आहे EM. काय नाव आहे, EM. एक EM 16 पिक्सेलचा असतो. ठीक आहे. जर मी याच्या पाठीमागे लिहिलं 1 EM, काय लिहिलं 1 EM म्हणजे 1 EM 16 पिक्सेल. जर मी इथं लिहिलं 2, किती 32, आणि पॉइंट मध्ये लिहिलं 3, म्हणजेच 32 आणि 3 35, म्हणजे टोटल हा फॉन्ट साईज किती झाला, 35 पिक्सेलचा. ठीक आहे. 2.3 जर म्हटलं तर हा असा दिसतो. ओके. कळलं. एकतर पिक्सेल मध्ये यूज करा, नाहीतर EM बेटर असेल EM यूज करा. पिक्सेल फिक्स असतं, फिक्स म्हणजे त्या जागेपासून तो हलणार नाही. EM बाजूला इकडे तिकडे सरकतं, ऍडजस्ट करतं स्वतःला. रिस्पॉन्सिव्ह मध्ये आपल्याला कामाला येईल. पण वापरताना काय करा, वापरताना फॉन्ट साईज वापरताना कशामध्ये द्यायची, EM मध्ये द्या, पिक्सेल मध्ये नका देऊ. ठीक आहे. EMचा मिनिंग नाहीये कुठंच, बघितलं मी खूप शोधलं, EMचा मिनिंगच नाहीये. ठीक आहे. जस्ट इट इज अ युनिट. ठीक आहे. कळालं हे. म्हणजे बघितलं तर हेडर काय झालं, हेडर क्लिअर, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही अजून फॉन्टच्या रिलेटेड प्रॉपर्टीज वापरू शकता, जसं की फॉन्ट वेट. आता वेट कसा ठेवायचा, बोल्ड ठेवायचा आहे का जास्त बोल्डर ठेवायचा, ठीक आहे, किंवा लाईट ठेवायचा आहे का लाइटर. ठीक आहे. काय म्हटलं, लाइटर म्हटल्यानंतर हा कसा झाला, लाईट. ठीक आहे. कळालं हे. किंवा याच्या ऐवजी तुम्ही एक व्हॅल्यू यूज करू शकता 100 पासून 900 पर्यंत. 100 हा झाला एकदम स्लिम. ठीक आहे. 200 म्हणजे थोडा जाड, त्याच्यापेक्षा जाड, आणि 900 म्हणजे सगळ्यात जाड. ठीक आहे. जसं तुम्हाला ठेवायचं तसं ठेवा. मी म्हटलं 400, तर हा सेमी जाड झाला. ठीक आहे. जास्त पण नाही, कमी पण नाही. कळालं काय. फॉन्ट वेट काय दिलं, फॉन्ट वेटला प्रॉपर्टी काय दिल्या प्रॉपर्टी, बोल्ड, बोल्डर, लाइटर. ठीक आहे. किंवा 100 पासून 900 पर्यंत. 100चा मिनिंग एकदम स्लिम, 900 म्हणजे एकदम जाड. ठीक आहे. आणि मध्ये 400 दिलं, म्हणजेच जास्त जाड पण नाही, कमी पण नाही, सेमी जाड. ठीक आहे. हे व्हॅल्यू काय दिलं, हे व्हॅल्यू पास केलं. ओके.
समजतंय का? सीएसएस कळतंय? हे जमलं पाहिजे. ठीक आहे. असंही बॅकएंड जमत नाही आपल्याला, असंही लॉजिक तिथेही चालत नाही. थोडं लॉजिक इकडे युज करायचं. काही लूप नाही, काहीच नाही. बरोबर आहे की नाही? इथं व्हेरिएबल नाही, काहीच नाही. कुठं शिफ्ट करायचंय? काहीच नाही. नाही इथं काय आहे? इथं फक्त हे तुम्हाला प्लेस करता आलं पाहिजे, हे डिझाईन करता आली पाहिजे, एवढंच आहे याच्यात. आणि हे जमलं तुम्ही कशी डिझाईन करू शकता, काही डिझाईन करू शकता. ठीक आहे. झालं हे हेडर पार्ट. त्याच्यानंतर टार्गेट कोणाला करायचं? आपल्याला टार्गेट करायचंय कोणाला? मेनू. ठीक आहे. हा मेनूचा कोड आहे. आता या मेनू मध्ये क्लास आहे कुठला? मेनू नावाचा. मेनू मध्ये काय काय दिसते तुम्हाला या क्लास मध्ये? यूएल आहे. यूएल नंतर कोण आहे? एलआय आहे. एलआय नंतर कोण आहे? एंकर आहे. म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप टार्गेट करायचं. मेनू, यूएल, एलआय, एंकर असे 4 जणांना काय करायचं? टार्गेट करायचं. मग आता टार्गेट कसं करायचं बघा. पहिल्यांदा याचा पॅरेंट कोण आहे? मेनू. ठीक आहे. म्हणून पहिल्यांदा पॅरेंट पासून स्टार्ट करा. सो मेनू. आणि मेनू साठी काय म्हटलं की याची जी विड्थ असणार आहे ती किती असणार? 100%. त्याच्यानंतर हाईट जी असणार आहे ती किती असणार? 60 पिक्सल. कारण मेनू भविष्यात कधी वाढणार नाही, एवढेच. आणि त्यासोबतच त्याचा बॅकग्राऊंड कलर घेतला कुठला? ब्लॅक कलर. ठीक आहे. समजलं? हा हेडर पार्ट आणि मेनू पार्ट दोघांमध्ये स्पेस नाहीये. थोडा एक स्लाइट स्पेस सोडायचा आहे. म्हणून काय म्हटलं? मेनू मध्येच मार्जिन टॉप 4 पिक्सल. जास्त नाही यूज करायची. किती? 4. थोडासा स्पेस दिसतोय आता या दोघांमध्ये. द्यायचा असला तर द्या, नका दे. कमी द्या अजून. कमी म्हणजे जस्ट दिसला पाहिजे 2 पिक्सल. ओके. कळलं हे? जास्त द्यायचं नाही. 10, 20 असे नाही द्यायचे. थोडं थोडं खायचं. ठीक आहे. मग आता थोडस मेनूकडे बघा. मेनूकडे बघितल्यानंतर काय काय चुका दिसतात? मेनू असे असतात का? नाही. मेनू कसे पाहिजे आपल्याला? आडवे, एका समोर एक पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अंडरलाईन नको. बरोबर आहे. हे बुलेट नको, हे सगळंच नको. ठीक आहे. हे ड्रॉबॅक आहेत सगळे. आणि हे ड्रॉबॅक आपल्याला काय करायचं? 1 बाय 1 टार्गेट करून आपल्याला काय करायचं? रिमूव्ह करायचं. समजतंय ना? हे त्रुटी आहेत ह्या सगळ्या. मग ह्याला कसं रिमूव्ह करायचं? ह्याला कसं यूज करायचं? बघा. टार्गेट कोणाला केलं तुम्ही? पॅरेंट मध्ये कोण आहे? पहिलं कोण आहे? यूएल आहे. ठीक आहे. यूएल ला टार्गेट करा. लास्ट टाइम आपण यूएल एलआय टॅग बघत होतो, ओएल टॅग आपण बघत होतो. आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितली होती, लिस्ट स्टाईल टाईप. म्हणजेच काय? नन. म्हणजेच काय याचा मिनिंग? याचा मिनिंग काय? लिस्ट स्टाईल टाईप. मी असं थोडीच म्हणू शकतो की मला बुलेट नको. म्हणले ना बुलेट नको. मग कसं म्हणायचं? तर बुलेट नको. लिस्ट स्टाईल टाईप काय म्हटलं? नन. नन म्हटल्यानंतर इथं काय होते? बुलेट्स होते. बुलेट्स काय झाले? कारण नको आहे ना मला मेनू मध्ये. मेनू मध्ये थोडीच असं असतं. समजतंय का? ठीक आहे. ऑनलाईन समजतंय? 38 डेव्हलपर्स. Yes sir. ओके. त्याच्यानंतर पुढे चला. यूएल ला टार्गेट केला. यूएल नंतर मी म्हटलं की ह्या यूएल साठी जी विड्थ असणार आहे ती असणार आहे 100%. ठीक आहे. म्हणजे यूएल ची पूर्ण विड्थ किती असेल? 100%. कुणाच्या अकॉर्डिंग? पॅरेंट कोण आहे? मेनू. मेनूच्या 100%. समजतंय? दोन कोड राईट केला कोणासाठी? मी यूएल साठी. यूएल वरती एवढंच काम केलं. बरोबर. पुढे परत मेनू मध्ये काय होता? यूएल. यूएल मध्ये कोण आहे? एलआय. एलआयची मेंटेन करतोय आपण. ठीक आहे. मग आता एलआय ला टार्गेट करा. लिस्ट आहे ना ती. मग आता मला सांगा एक प्रॉपर्टी आपण इथं, मी म्हटलं की एक प्रॉपर्टी आपण इथं राईट केली. कोणती प्रॉपर्टी? डिस्प्ले. एचटीएमएल चे एलिमेंट कसे दिसले पाहिजे? मला कसे दिसले पाहिजे? ते एका समोर एक दिसले पाहिजे. ठीक आहे. एका समोर एक दिसले पाहिजे म्हणजे एका लाईन मध्ये आले पाहिजे. म्हणून इन लाईन. एका लाईन मध्ये आले पाहिजे म्हणजे काय? इन लाईन. एका खाली एक आली पाहिजे म्हणजे ब्लॉक. कळते का? काय म्हटलं मी? एचटीएमएल चे एलिमेंट कसे दिसले पाहिजे त्याच्यातली मला जी प्रॉपर्टी यूज करायची ती कुठली? इन लाईन. इन लाईनचं मिनिंग काय? एका समोर एक.
ठीक आहे. आणि जर एका खाली एक तेच आणायचे झाले तर मी काय म्हणेन, डिस्प्ले ब्लॉक म्हणेन. काय म्हणेन, समजतंय का? डिस्प्ले नावाची प्रॉपर्टी काय सांगते की HTML चे एलिमेंट कसे दिसले पाहिजे. तर कसे दिसले पाहिजे ते LI मध्ये सांगायचं. ठीक आहे. सो या इथं आणि इथं आल्यानंतर मी पहिली प्रॉपर्टी यूज केली कुठली, डिस्प्ले. आणि डिस्प्ले मध्ये मी म्हटलं इनलाईन. ठीक आहे. LI लिस्टला म्हटलं, लिस्ट कशी दिसली पाहिजे, एका लाईन मध्ये दिसली पाहिजे. ठीक आहे. मग इथे येऊन बघा एकदा वेबसाईट वरती की लिस्ट कशी दिसली, एका लाईन मध्ये. आणि तेच जर तुम्हाला एका खाली एक आणायची झाली, समजा आता उद्या चालून हे एका समोर एक आहे आणि तुम्हाला वाटलं की त्याला एका खाली एक आणायचे, तुम्ही काय म्हणणार, डिस्प्ले ब्लॉक. परत कुठं आले ते, बरोबर आहे का? आणि बाय डिफॉल्ट माहिती तुम्हाला UL कसे असतात, ब्लॉक लेवल असतात. हो का नाही? आता जावास्क्रिप्ट तुम्ही ज्यावेळेस शिकायला गेले, जावास्क्रिप्ट मधून तुम्हाला हे CSS प्रॉपर्टीज कॉल करावे लागतात. बटनला क्लिक केलं काहीतरी झालं पाहिजे. ठीक आहे. बॉक्स ओपन झाला पाहिजे, बॉक्स क्लोज झाला पाहिजे. ओपन करण्यासाठी कोणती मेथड, क्लोज करण्यासाठी कोणती मेथड, हे CSS तुम्हाला तिथं कॉल करायचे. आता हे CSS तुम्हाला तिथं कळाली तर JS मध्ये कळते कशी यूज करायची. बरोबर आहे की नाही? JS मध्ये एक टॉपिक येतो डॉम नावाचा, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज आहेत आणि सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक JS मधला तोच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉमिस. आता प्रॉमिस नावाचा टॉपिक आला, ते ज्यांनी काढलाय ते तुमच्याकडे बघून काढला असेल त्यांनी प्रॉमिस. ठीक आहे. प्रॉमिस फेल होतात ना. JS मधले प्रॉमिस वेगळे आणि तुमचे प्रॉमिस वेगळे. ठीक आहे. मी सांगेन त्यावेळेस प्रॉमिस असं सांगेल ना की तुम्ही आयुष्यभर नाही विसरणार. ठीक आहे. बघूया त्यावेळेस. सो कळालं हे. सो तिथं काय वापरायचं, मग मला इथं वापरायचं इनलाईन. इनलाईन आणि एका समोर एक काय झाले, एका समोर एक आले. बरोबर. ठीक आहे. इनलाईन ब्लॉकचा मिनिंग असा असतो की बाबा मला इनलाईन आणि ब्लॉक. ठीक आहे. इनलाईन ब्लॉक म्हणजे काय, एका समोर एक आले. आणि ब्लॉकचा मिनिंग आहे की बाबा त्यांच्या अवतीभोवती सराउंडिंग एक स्पेस तयार होतो इंटरनल. ठीक आहे. त्याला म्हणायचं इनलाईन ब्लॉक. इनलाईन ब्लॉकचा मिनिंग असा नाही की एका समोर एक आले परत एका खाली एक आले, असं काही. एका समोर एक, पण त्यांच्या एकेका एलिमेंटच्या भोवती काय येतो, सराउंडिंग स्पेस येतो. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं, इनलाईन ब्लॉक म्हणायचं. ठीक आहे. एक तर तुम्ही इनलाईन घ्या किंवा इनलाईन ब्लॉक घ्या, दोन्ही पैकी एक चालेल. ठीक आहे. असू द्या इनलाईन ब्लॉक. कळलं? समजलं का? डिस्प्ले नावाची प्रॉपर्टी क्लिअर आहे आता, जे की समजली नव्हती आधी. ठीक आहे. त्याच्यानंतर मला सांगा याच्यामध्ये अजून काय चूक दिसते. एका समोर एक तर आले, अजून काय चूक आहे. बरोबर आहे. अंडरलाईन आहे. आणि हे जे लिस्ट आहे ना, हे लिस्ट एकदम टॉपला आहे, असं बॉर्डरला चिटकून आहे ना टॉपला, त्याला थोडंसं खाली आणायचं. बरोबर आहे की नाही? ह्या चुका आहेत सगळ्या. बरोबर. आता ह्या चुका तुम्हाला काय करायच्या, सॉल्व्ह करायच्या. म्हणजे ह्या चुका तुम्हाला सॉल्व्ह करायच्या कशाचा यूज करून, CSS यूज करून. म्हणजे त्याच प्रॉपर्टीज तुम्हाला वापरायचे जे की तुम्हाला कामाला येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी प्रॉपर्टी नाहीये. कारण आपल्याला ब्राउझर सोबत बोलायचंय आणि ब्राउझर सोबत बोलण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे की बाबा याच्यानं तू बोल. थोडीच ब्राउझर तुम्हाला बोलणार आहे. तुम्ही म्हटले ब्राउझरला तू थोडं खाली आहे, 10 पिक्सेल खाली आहे, 10 पिक्सेल वरती जा, असं आहे का? असं राहिलं असतं तर बघा नाही. ठीक आहे. मग काय म्हटलं, मग म्हटलं की बाबा पॅडिंग कुठून, टॉप. बॉर्डरच्या आतला स्पेस आहे ना तो, पॅडिंग टॉप. आता पॅडिंग टॉप घेतले, किती, एक व्हॅल्यू देऊन टाकली. किती दिली, 15 पिक्सेलची व्हॅल्यू दिली. ठीक आहे. किती व्हॅल्यू दिली, 15 पिक्सेल. कुठं आला तो, म्हणजे व्हॅल्यू बसली का, नाही बसली. ठीक आहे. असं होतं कधी कधी. समजतंय का? याला 100%च्या व्ह्यू वरती बघा, 100%च्या व्ह्यू वरती चेक करा. हे असं दिसतं. मी तुम्हाला दिसावं म्हणून मी काय केलं, ह्याला थोडंसं असं. ठीक आहे. कळलं हे. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून चूक काय म्हटलं तुम्ही, होम, अबाउट, सर्व्हिस, प्रोडक्ट, कॉन्टॅक्ट. यांच्यामध्ये स्पेस आहे का, नाहीये. म्हणून काय म्हटलं, यांच्यामध्ये जर मला स्पेस द्यायचा झाला तर मी जर असं म्हटलं, काय म्हटलं बाबा, काय म्हटलं, मार्जिन. ठीक आहे. मार्जिन लेफ्ट.
ठीक आहे. मार्जिन लेफ्ट किती म्हटलं 10 पिक्सल. याचा मिनिंग काय झाला, प्रत्येक जो आहे तो प्रत्येकाच्या लेफ्टला काय झाला 10 पिक्सल. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हा जो होमचा एच आहे आणि कंपनीचा बी आहे ते एका लाईन मध्ये आले पाहिजे. आलेत का? कळलं का? एवढी बारकाई असली पाहिजे डिझाईन करताना, लक्षात ठेवा. नाहीतर हा बी इकडे गेला, एच तिकडे गेला, तुम्ही दुसरीकडे, असं नाही. एवढं बारकाई असली पाहिजे. कळलं का? वेबसाईट डिझाईन करणे म्हणजे बघा, तुम्ही जे वेबसाईट बनवताय ना त्याला लाखो लोक बघतात. कळलं का? खूप लाखो जगातले लोक. आता गव्हर्नमेंट साईट जर समजा तुम्ही एका कंपनीत लागले आणि गव्हर्नमेंट साईटचं काम आलं आणि त्याच्यातलं एक पेज तुम्ही बनवताय, तर तुम्ही गर्वानं सांगू शकता ना की बाबा या गव्हर्नमेंट साईटचं एक पेज मी बनवलेलं आहे, आणि ते पण कसं असलं पाहिजे, चांगलं. हो का नाही? म्हणजे लिंक्डइनला पण पोस्ट केलं तर लोकांनी म्हटलं पाहिजे यार व्हेरी नाईस डिझाईन. कळलं? चुकून फेसबुक मध्ये लागले आणि एक पेज दिलं तुम्हाला फेसबुक मधलं, तुम्ही गर्वानं सांगू शकता की मी बनवलंय. ते काही का असं ना, खोटर का असं ना. ठीक आहे. क्लिअर आहे. म्हणजे मी एल आय वरती काय केलं, एल आय वरती मी 3 प्रॉपर्टी घेतल्या. समजलं? मग मला सांगा याच्यानंतर मला टार्गेट करायचंय कोणाला, इव्हल, एल आय आणि अँकर. ठीक आहे. अँकरचा कलर ठेवायचा व्हाईट. सगळे कलर कसे झाले आता, व्हाईट. ओके, कळतंय? हा कोड प्रत्येक डिझाईन मध्ये हाच असणार आहे. समजलं का? थोड्याफार माझ्या व्हॅल्यू चेंज होतील, पॅडिंग टॉप वगैरे तिकडे चेंज होईल, पण सगळा कोड कसा असेल, हा सेम कोड सगळीकडे असणार आहे. ठीक आहे. कळलं? त्याच्यानंतर अजून काय चुका दिसते सांगा बरं. अंडरलाईन. ठीक आहे. अंडरलाईन जर तुम्हाला काढायची झाली तर या नोट्स मध्ये इथं शेवटी एक प्रॉपर्टी आपण लिहिलेली आहे, कोणती, डेकोरेशन. ठीक आहे. आता डेकोरेशन मध्ये भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज येतात, ते की पुढे आपल्याला डिस्कस करायचे सीएसएस मध्ये. टेक्स्ट डेकोरेशन जर मला याच्या खाली डबल अंडरलाईन करायची झाली, सिंगल अंडरलाईन करायची झाली, त्या अंडरलाईनचा कलर चेंज करायचा झाला, तर सगळं आपण कुठे युज करतो, टेक्स्ट डेकोरेशन मध्ये आपण युज करतो. सध्या आपल्याला ती अंडरलाईन नकोय. ठीक आहे. म्हणून या अँकरला म्हटलं, काय म्हटलं, टेक्स्ट डेकोरेशन नको, म्हणून काय म्हटलं, नन. ठीक आहे. टेक्स्ट डेकोरेशन नन. आणि मग बघा, ठीक आहे. कळलं? त्याच्यानंतर अजून बघा काय गोंधळ होतो. थोडस याची फॉन्ट साईज जी आहे, याची फॉन्ट साईज 1.2 EM दिली, फॉन्ट साईज 1.2 EM. त्याच्यासोबतच अजून काय पाहिजे तुम्हाला, फॉन्ट वेट तुम्ही देऊ शकता, द्यायचं झालं तर. फॉन्ट वेट जर मी म्हटलं 100 तर काय होणार, हे सगळे असे स्लिम दिसणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून तुम्ही याच्यावरती काय देऊ शकता, एवढंच असू द्या, नंतर बघूया आपण. बघा आता प्रॉब्लेम काय येतो. तर प्रॉब्लेम बघा, 2 मिनिटं. क्लासमध्ये नाही तर फोन उचलत. सो मेनू मध्ये कोण आहे, इव्हल मध्ये कोण आहे, अँकर. अँकर वरती एक सुडो क्लास यूज करायचा, त्या सुडो क्लासचं नाव काय आहे, ओव्हर. असे सुडो क्लास किती म्हटलं होतं मी तुम्हाला, 35 आहेत. ठीक आहे. सुडो क्लासेस किती आहेत, 35. सुडो एलिमेंट किती आहेत, सुडो एलिमेंट किती आहेत, 6 का 7 आहेत, काहीतरी असतील 7. बरोबर आहे. कोणते कोणते, एक आहे, बिफोर आहे, आफ्टर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्स्ट लाईन, फर्स्ट लेटर, प्लेस होल्डर, सिलेक्शन आणि मार्कर. असे टोटल किती आहेत, 5 पाहिजे. जेवढं तुम्ही जावाला इम्पॉर्टन्स देता तेवढं कोणाला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. मी तुम्हाला आधीच म्हटलं, हड्याच्या सापळाला घेऊन काय करायचंय, कोणी बघत नाही सापळा, तुम्ही करत बघा, तुम्ही बघता ना, हो का नाही. आणि फ्रंट एंड म्हणजे तुमचे ड्रेसिंग, हेअरस्टाईल. ठीक आहे. हे छान असेल तरच तुमच्याकडे कोणतरी बघतं. ठीक आहे.
ओव्हर नावाचा एक सुडो क्लास आहे. ठीक आहे, सुडो एलिमेंट आपण डबल कोलननी इंडिकेट करतो, सुडो क्लास आपण सिंगल कोलननी इंडिकेट करतो. बरोबर आहे का? मग याच्यावरती ज्यावेळेस मी माऊस या अँकर वरती ओव्हर करेन त्यावेळेस त्याचा बॅकग्राऊंड कलर जो झाला पाहिजे तो कसा झाला पाहिजे, तर मी म्हटलं ब्राऊन आणि त्याच्यावरती टेक्स्टचा कलर झाला पाहिजे व्हाईट. ठीक आहे, आता प्रॉब्लेम काय होतो बघा. प्रॉब्लेम ज्यावेळेस मी याच्यावरती माऊस ओव्हर करेन कुणावरती, अँकर वरती, तर या होम वरती ओव्हर केला तर काय झालं बघा. हे जेवढा टेक्स्ट लिहिलेला आहे तेवढंच काय केलं त्यांनी बॅकग्राऊंड कलर अप्लाय आहे. म्हणजे ह्या टेक्स्टची विड्थ जेवढी आहे तेवढाच बॅकग्राऊंड आहे ना. असं छान दिसतं नाही. ठीक आहे, म्हणून काय केलं की आपण या अँकर वरती येऊन इथं एक प्रॉपर्टी राईट केली, कोणती, पॅडिंग. आणि पॅडिंग काय म्हटलं, 10 पिक्सेल. सगळीकडनं पॅडिंग किती होणार, 10 पिक्सेल. ठीक आहे, आता चेक करा थोडस की थोडं कसं वाटतं ना. बरोबर आहे. बरं वाटतं. ठीक आहे, कळलं, समजलं का. पण एक प्रॉब्लेम असा झाला की इथं जर बघितलं तर बी आणि एच. ठीक आहे, कळलं ना. मी काय म्हटलं, बारकाईनं काय करायचं, सगळं व्यवस्थित लक्ष करायचं. म्हणून UI डिझाईन करण्यासाठी वेळ लागतो या सगळ्या कारणांसाठी. कळलं का. मग आता हे चूक कुठं झाली, आता हे चूक झाली. काय केलं की आपण पॅडिंग इथं 10 पिक्सेल यूज केली आणि वरती जर बघितलं तर पॅडिंग लेफ्ट किती यूज केलेली आहे, 10 यूज केलेली आहे. इथं पण किती यूज केलेली आहे, 10 यूज केलेली आहे. त्याच्यामुळे इथून सरकला तो. कळलं. आता इथं काय करावं लागेल, इथं एकतरी तुम्हाला 7 पिक्सेल. ठीक आहे, आता 7 पिक्सेल केल्यानंतर काही सरकला का नाही, परत एकदा बघा 5 पिक्सेल. ठीक आहे, आणि नंतर चेक करा की हा आता एका लाईन मध्ये येतो. कळलं का. हे असं तुम्हाला हे असते डिझाईन. असं एवढं लक्ष द्यावं लागतं. तुम्ही आता हे सगळं कॉलेजमध्ये व्हायला पाहिजे. हे सगळं तुम्हाला पहिल्यापासून सांगावं लागतं. हे असं असतं, गिरव असं. ठीक आहे, कळलं. हे परत काय केलं 100% वरती आणि परत हे काय झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे थोडस ओव्हर केल्यानंतर म्हटलं बॉर्डरची रेडियस, कॉर्नर तिथे राऊंड करायचे म्हणून म्हटलं 10 पिक्सेल. बॉर्डर कॉर्नर राऊंड करायचे. ठीक आहे, कसे आले हे पूर्ण राऊंडेड शेप. ठीक आहे, क्लिअर आहे का. तर हे हळूहळू आपण अजून त्यामध्ये पुढे जाऊया. पण हे क्लिअर आहे का, कळलं. म्हणजे आपले काय पार्ट, काय डिझाईन झालं, हेडर डिझाईन. त्याच्यानंतर काय डिझाईन केलं, मेनू डिझाईन. आणि त्याच्यानंतर आता काय डिझाईन करायचंय, स्लायडर. ठीक आहे, मग आता स्लायडर साठी एक क्लास आपण ऑलरेडी घेतलेला आहे. त्या क्लासचं नाव काय आहे, स्लायडर. ठीक आहे, आता ह्या स्लायडर मध्ये बघा क्लास आहे, क्लासचं नाव काय, स्लायडर. आणि त्या स्लायडर मध्ये काय केलं की विड्थ किती ठेवायची त्याची, 100%. त्याच्यानंतर मिनिमम हाईट ठेवायची त्याची, मिनिमम. ठीक आहे, मिनिमम हाईट ठेवलं 300 पिक्सेल. बरोबर आहे. आणि आपल्याला समजण्यासाठी आपण काय केलं की एक बॅकग्राऊंड कलर देऊन टाकला, जस्ट समजण्यासाठी, ग्रे कलर. ठीक आहे, हा काय झाला, हा एक स्लायडरचा सेक्शन. समजलं का, काय केलं ते स्लायडरचं सेक्शन. बरोबर आहे. मग आता मला सांगा, या मेनू मध्ये आणि या स्लायडर मध्ये जसा स्पेस वरती आहे तसा स्पेस याच्यामध्ये द्यायचा आहे. म्हणून काय केलं, हा स्लायडर मध्येच सांगून दिलं की मार्जिन काय कर, मार्जिन टॉप वरती किती आहे, सगळीकडे किती असली पाहिजे, 2 पिक्सेलच असली पाहिजे. समजलं का. एक व्हॅल्यू जर तुम्ही यूज केली तर ती व्हॅल्यू सगळीकडे काय असली पाहिजे, कॉन्स्टंट असली पाहिजे. कळते का पाठीमागे. ठीक आहे, कंट्रोल एस करा. ऑनलाईन आहेत ना सगळे. ठीक आहे, मग कंट्रोल एस करा. कंट्रोल एस केल्यानंतर इथे येऊन एकदा चेक करा की काय झालं, सगळीकडे सेम व्हॅल्यू तुम्हाला दिसते, सगळीकडे सेम. समजलंय. जर आता मला इथे इमेज घ्यायची झाली, समजलं काय म्हटलं मी, इमेज.
जर इमेज घ्यायची झाली तर मी म्हटलं या स्लाइडर मध्ये IMG SRC ठीक आहे इमेजेस नावाचं फोल्डर किंवा घेताना ./images नावाचं फोल्डर आणि त्या इमेजेस मधून मी हे इमेज घेतली. काय नाव आहे इमेजचं? समथिंग काहीतरी इमेज. ठीक आहे. हा प्रसाद, काही डाऊट आहे? प्रसाद ठीक आहे, चुकून हात वरती झाला. ठीक बरोबर आहे. प्रॉब्लेम काय होतो बघा, प्रॉब्लेम काय झाला, इमेज आहे हाय डेफिनेशन HD क्वालिटीची इमेज. या इमेजनं काय काय गोंधळ केला, हा पूर्ण कंटेनर आपला काय गेला, पूर्ण हे गेला. बरोबर आहे का? आणि हे पण बघा, हे पूर्ण हॉरिझॉन्टल स्क्रॉल पण आला, व्हर्टिकल स्क्रॉल तर येऊ द्या, आला पाहिजे, पण हॉरिझॉन्टल स्क्रॉल नाही आला पाहिजे आणि इमेज प्रॉपर बसली नाही पाहिजे, कंटेनरच्या बाहेर गेली. बरोबर आहे का? जेवढं तुम्ही स्लाइडरचं सेक्शन आहे आपला, त्या स्लाइडरच्या सेक्शन मध्येच ती इमेज काय झाली पाहिजे, फिट बसली पाहिजे. मग कसं म्हणायचं आता, हे कसं सॉल्व्ह करायचा हा इश्यू? तर मला सांगा, स्लाइडर कितीचा आहे आपला? 100%चा आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय घेतलंय, इमेज. मग ह्याला टार्गेट करा इमेजला. इमेजला कसं टार्गेट करायचं, असं म्हणायचं. बरोबर आहे. स्लाइडर मधले इमेज त्याची विड्थ त्या स्लाइडर सोबत ठेव. बरोबर आहे का? काय म्हटलं मी, त्या इमेजची विड्थ कोणासोबत ठेव, स्लाइडर सोबत ठेव. स्लाइडर कितीचा आहे, 100चा. ठीक आहे. मग आता स्लाइडर 100 असेल तर इमेज सुद्धा कशाची झाली, 100ची. ओके, बरोबर आहे की नाही? असे गोंधळ होतात, असे पेज फाटून जातात. मग पेज फाटलं, तुम्ही फाटता, तुम्ही फाटलं, लॅपटॉप फाटतो. बरोबर आहे का? क्लिअर आहे? क्लिअर आहे. इमेज अशी घ्यायची. ठीक आहे. म्हणजे याच्या ऍक्युरेट काय झालं पाहिजे, याच्या पॅरेंटच्या ऍक्युरेट ती इमेज काय झाली पाहिजे, बसली पाहिजे. ठीक आहे. मग आता आपण स्लाइडर इम्प्लिमेंट करूया. स्लाइडर इम्प्लिमेंट करण्यासाठी एक वेबसाईट होती, पण ती बंद पडली काही कारणानं. मला माहिती नाही काय कारण आहे, पण त्याचा कोड आहे माझ्याकडे. तो कोड मी गिटला टाकून देतो, तोच वापरा. ठीक आहे. तर बघा, एक जुन्या बॅच मध्ये इम्प्लिमेंट केलेला होता तो. त्याच्यातलं मी काय करतोय, त्याच्यातून मी कॉपी करतोय हे सगळं. जुलै बॅच कुठे आहे? ठीक आहे. हा ISM नावाचा फोल्डर असेल. कॉपी करा ह्याला, ISM नावाचं फोल्डर. मी काय काय करतोय बघा, ISM मध्ये तुम्हाला 3 फोल्डर दिसतील, CSS, इमेजेस, JS. आता हे CSS कोणाची आहे, ज्या वेबसाईट वरून मी हा कोड जनरेट केलेला होता, त्या वेबसाईटनं मला CSS प्रोव्हाइड केलेली आहे, त्या वेबसाईटची, त्या स्लाइडरची. इमेजेस मध्ये इमेजेस त्याच्याच होत्या, इथे मी चेंज करेन नंतर. आणि JS कोड त्यांनीच प्रोव्हाइड केलेला होता मला. म्हणजे हे सगळं कुणाचं आहे, त्या वेबसाईट वरच. म्हणून काय केलं की हे ISM नावाचं फोल्डर आहे, ह्याला मी कॉपी केलं आणि कॉपी करून इथं बाहेर, ठीक आहे, बाहेर म्हणजे जसे CSS इमेजेस JS फोल्डर दिसतात ना, तसं इथं येऊन पेस्ट करून टाकलं. ठीक आहे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे स्लाइडर कुठे इम्प्लिमेंट केलेला होता, तर इथं जे दिसतं ना लेआउट वगैरे, तर ह्या लेआउट मध्ये तो स्लाइडर इम्प्लिमेंट केलेला आहे. तर याच्यामध्ये जायचं, ओपन विथ नोटपॅड केलं आणि हा जो कोड आहे, कुठला कोड आहे, स्लाइडरचा क्लास दिसतोय ना, आणि या स्लाइडरच्या क्लासमध्ये त्यांनी दिलेला हा कोड होता, त्यांनी दिलेला. म्हणून मी काय केलं की त्यांनी दिलेला हा कोड कॉपी केला. ठीक आहे. हा कोड काय केला, कॉपी, आणि कॉपी करून इथं येऊन काय केलं, पेस्ट करून टाकलं. कुठं, हे इमेज जो पार्ट होता ना, हा इमेज वाला, हा काढून टाका. पेस्ट करा. ठीक आहे. बघा आता कोड कसा दिसतोय, स्लाइडरचा कोड असा दिसेल. समजलं? कळलं? कंट्रोल एस करा. त्याच्यानंतर अजून माझं काहीतरी विसरलेलं आहे, ते सांगेल काय विसरलंय. पहिलं बघा, चेक करा की इथं हा आला.
बरोबर आहे. पण इमेजेस कशा आहेत? ह्या 3 इमेजेस आहेत, पण 3 इमेजेस कशा आल्या? एका खाली एक आल्या. बरोबर आहे का? अशा 3 इमेजेस स्लाइड झाल्या पाहिजे. ठीक आहे. म्हणून याच्यासाठी माझं काही चुकलेलं आहे. तर माझं चुकलेलं आहे की याची जी सीएसएस आहे ती सीएसएस मला इथं काय करायचे? अटॅच करायचे. ठीक आहे. म्हणून अटॅच करताना कसं अटॅच करायचं? लिंक पहिलं सीएसएस अटॅच करा. सीएसएस कुठं आहे? ISM नावाचं फोल्डर आहे. ISM मध्ये सीएसएस नाव आहे आणि त्याच्यामध्ये कोणती आहे? सीएसएस. क्लिअर आहे का? ठीक आहे. त्याच्यानंतर JS फाईल अटॅच करायची. JS फाईल कशी अटॅच करायची? तर म्हणायचं स्क्रिप्ट SRC. ठीक आहे. कुठलं फोल्डर आहे? ISM नावाचं फोल्डर. त्याच्यातली कुठली फाईल? JS. त्याच्यातली कोणती फाईल? main.js. ठीक आहे. आणि या स्क्रिप्ट पण काय केलं? अटॅच करून टाकलं. क्लिअर आहे का? म्हणजे ह्या 2 लिंक काय केल्या मी? कनेक्ट करून टाकल्या. कंट्रोल S करा आणि कंट्रोल S केल्यानंतर चेक करा की आता स्लाइडर काय दिसतोय? हे स्लाइडर वर्किंग. ठीक आहे. कळलं? म्हणजे डेटा पण बाइंड करून टाकलं. समजलं का? स्लाइडर पण आहे. रिक्वायरमेंट नुसार, क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार इथं काय करा? इमेजेस चेंज करा. म्हणजे तुमचं स्लाइडर पर वर्किंग. ठीक आहे. क्लिअर आहे का ऑनलाईन सगळ्यांना? किती मिनिटांमध्ये स्लाइडर तयार केलं? अरे एवढं ऐकतंय सगळं, है ना? सगळं ऐकतंय यार. बरोबर आहे की नाही? काय पाहिजे अजून सांगा? ज्यावेळेस मी काम करायचं तर त्यावेळेस एवढं पण नव्हतं. चॅट जीपीटी पण नव्हता. सगळं गुगल सर्चिंग करावं लागायचं. गुगल सर्च करून तो कोड बाइंड करावा लागायचा, क्रिएट करावा लागायचा, नवीन कोड. सोल्युशन फक्त भेटायचे. आज तुम्हाला काय? एक एरर आला, तो कोड कॉपी केला, लगेच त्याचा तो काय करतो चॅट जीपीटी? लगेच नवीन कोड रेडी. म्हणजे जिथं मला 2-2, 3-3 दिवस लागायचे सर्चिंग साठी, तिथं तुमचं आज काम किती मिनिटांमध्ये होतंय? एक 10 मिनिटांमध्ये तुमचं काम होतं. म्हणजे 3 दिवस कुठे आणि 10 मिनिटं कुठे? बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही 2 दिवस सुट्ट्या मारणार मस्त. कळलं? एवढं आज तुमच्या जवळ आहे, माहितीये का? काय करावं? पण तुमचं लक्ष इथं नाहीये. तुम्ही ठीक आहे. क्लिअर? म्हणजे काय काय रेडी केलं? हेडर, मेनू आणि काय? ठीक आहे. मग आता राहिला कोण? बार आणि कंटेंट. आता मेन एरिया. ठीक आहे. जर तुम्ही इथं बघितलं या बार आणि कंटेंट कडे, ठीक आहे, जास्ती करून तुम्ही बार कडेच बघाल, तर हे ड्यू जे आहे ते कसे आहे? एका समोर एक आहे. बरोबर की नाही? हे ड्यू कसे दिसत आहे तुम्हाला? एका समोर एक दिसत आहे. मग मला अशी डिझाईन बनवायची आहे. असं जर बघितलं तर ड्यू कसे असतात? ब्लॉक लेवल. कुठे येणार आहेत ते? एका खाली एक येणार आहे. बरोबर आहे का? मग आता त्यांना आपल्याला काय करायचं? अशी डिझाईन करायची आहे, एका समोर एक आहे. बरोबर आहे का? ठीक आहे. मग काय करायचं? अशा टाईपची जर डिझाईन तुम्हाला टेम्पलेट मध्ये दिसली कुठं, तुम्हाला टेम्पलेट आता पास करतील प्रॅक्टिकल मध्ये, हे टेम्पलेट बनव, ही डिझाईन बनव. ते टेम्पलेट बघितल्यानंतर तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा ह्याला कसं डिझाईन करायचं, लॉजिक कळायला पाहिजे की ह्याला डिवाइड कसं करायचं. समजतंय का? मग आता मला अशी डिझाईन बनवायची आहे, अशी. तर काय करावं लागेल मला? तर मला एक काय करावं लागेल? मला एक पॅरेंट घ्यावा लागेल. हा रेड कलरचा जो आहे तो कोण आहे? एक पॅरेंट आहे. पॅरेंट दिसला का? नाही. हा रेड कलरचा काय करावं लागेल? एक पॅरेंट. त्या पॅरेंटचे किती चिल्ड्रन? 2. एक बार, दुसरा कंटेंट. ओके. आज ठीक आहे. आता याचे 2 चिल्ड्रन आहेत, उद्या 3 असतील, 4 असतील, 5 असतील. ठीक आहे. आणि त्याला एका समोर एक आणायचं. समजतंय का? लक्षात ठेवा. आता सध्या 2 आहेत. आता हे 2 साठी आपण एक प्रॉपर्टी यूज करणार. उद्या 3 असणार आहे. 3 साठी काय प्रॉपर्टी यूज करायची? 4 असणार आहे. 4 साठी काय प्रॉपर्टी यूज करायची? आपल्याला यूज करायचंय फ्लोट. आणि फ्लोट मध्ये किती असतात म्हटलं मी? 2च. एक असतो राईट, एक असतो लेफ्ट. आणि उद्या 4 असले तर ठीक आहे. आता उद्याची गोष्ट आहे, उद्या बघू. आता बघा फक्त.
ठीक आहे. अशी डिझाईन करायची झाली तर एक पॅरेंट तयार करायचं आणि त्या पॅरेंट मध्ये काय डिझाईन लॉजिक कसं लॉजिक बिल्ड करायचे. तर हे आता मग याच्यानुसार बघा, याच्यानुसार मी काय केलं की हा स्लाइडरचा सेक्शन इथं संपला आणि एक पॅरेंट डिझाईन केला. पहिलं पॅरेंट क्लास डिझाईन केला, त्याचं नाव ठेवलं काय, बार कंटेंट डिव. पॅरेंटचं नाव काय आहे, बार कंटेंट डिव, कारण त्याच्यामध्ये एक बार डिव आहे आणि दुसरा कंटेंट डिव आहे, म्हणून त्याच्या क्लासचं नाव कसं ठेवलं, बार कंटेंट डिव. ठीक आहे. याचे दोन चाइल्ड, पहिला चाइल्ड आहे बार. ठीक आहे, त्याला नाव दिलं मी बार. आणि त्याच्यानंतर दुसरा चाइल्ड आहे कंटेंट. ठीक आहे, आणि त्याला मी क्लासचं नाव दिलं कंटेंट. ठीक आहे, आणि याचं नाव पण सहज देऊन टाकलं असं कंटेंट. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही पेज वरती आले आणि चेक केलं की तुम्हाला काय दिसतील, एका खाली एक कंटेंट दिसतात ना, एका खाली कंटेंट. का, कारण हे कसे ब्लॉक लेवल आहेत, दोन डिव्स आहेत ना, कसे आहेत ते ब्लॉक लेवल. समजलं? कळालं का डिझाईन करताना? कळालं का ऑनलाईन सगळ्यांना? ठीक आहे. नेक्स्ट पुढे सीएसएस अप्लाय करा. सीएसएस कसे अप्लाय करायचे, पहिला पॅरेंट पकडा. ठीक आहे, पॅरेंट कोण आहे, हा वाला. याला याच्यावरती पहिल्यांदा सीएसएस राईट केलं, बार कंटेंट डिव. ठीक आहे, आणि या बार कंटेंट डिव मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा म्हटलं विड्थ किती म्हटलं 100%. ठीक आहे, त्याच्यानंतर मिनिमम हाईट, कारण उद्या चालून माहिती नाही की आपल्याला ते कंटेंट भविष्यामध्ये वाढतील, बरोबर आहे की नाही. कंटेंट वाढणारच आहे ना शेवटी. आता समजा कंपनीचा एक नवीन प्रोडक्ट लॉन्च झाला, त्यांनी माहिती टाकायची ठरवलं आणि तुम्ही हाईट दिली 100ची, कुठं कंटेंट वाढणार. ठीक आहे, म्हणून मिनिमम हाईट किती सेट केलं, मिनिमम हाईट सेट केली त्याची 300 पिक्सल. ओके, आणि हा स्लाइडरचा जो बॅकग्राऊंड कलर होता ना तो काढून टाका, कारण तो आपल्याला समजण्यासाठी होता. ठीक आहे, आणि इथे येऊन काय म्हटलं, इथे येऊन म्हटलं बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे, आपल्याला समजण्यासाठी काय यूज केला, बॅकग्राऊंड कलर ग्रे कलर यूज केला. क्लिअर आहे का? ठीक आहे. अजून काय याच्यामध्ये वरती आणि याच्यामध्ये स्पेस आहे का, नाहीये. ठीक आहे, याच्यामध्ये आणि स्पेस नाहीये, आहे का, नाही. म्हणून इथं काय म्हणायचं, मार्जिन टॉप किती म्हटलं 2 पिक्सल. ठीक आहे, चेक करा, मार्जिन टॉप 2 पिक्सल. समजलं, प्रत्येकामध्ये 2-2 पिक्सल. आता हे झाला पॅरेंट. पॅरेंट नंतर टार्गेट करायचंय कोणाला, या पॅरेंटचे 2 चिल्ड्रन आहेत. ठीक आहे, पहिला चिल्ड्रन म्हणजे या बार कंटेंट मध्ये पहिला जो चिल्ड्रन आहे त्याचं नाव काय आहे, बार. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट या बार कंटेंट डिव मध्ये दुसरा चिल्ड्रन आहे, त्याचं नाव आहे कंटेंट. ठीक आहे, कळालं का नाही, पाठीमागे आणि इकडं काय कळलं, पाठीमागे म्हणतोय मी, काय समजलं, हा बोला. कृष्णा कोण, ओके. कळलं हे, तर 2 चिल्ड्रन. ठीक आहे, मला सांगा आता पॅरेंट आहे, पॅरेंटची प्रॉपर्टी किती आहे, पॅरेंटला शेती किती आहे, 100 एकर शेती आहे का. मग पॅरेंट हमेशा काय करतात, हे 100 एकर शेती त्याच्या 2 मुलांमध्ये वाटून देतात. नाही, 50-50 नाही देत. ठीक आहे, लक्ष द्या. रिअल लाईफ मध्ये पण आपल्या असंच चालतं. वाटणीमध्ये तुम्ही बघा, हे पॅरेंट काय करतात की पूर्णच्या पूर्ण शेती जी असते ती मुलांच्या नावावर कधीच करत नाही. स्वतःसाठी ते 4 एकर 5 एकर 3 एकर 2 एकर ठेवतात. का, उद्या जर मुलांनी, ठीक आहे, माहिती आहे, रिअल लाईफ आहे तसंही तसं आहे. ठीक आहे, म्हणून मी देताना विड्थ काय म्हटलं, म्हणून देताना विड्थ म्हटलं की बार कडे पैसा भरपूर आहे. बार म्हटलं पप्पाला की पप्पा मला शेती नको जास्ती, ऑलरेडी माझ्याकडे पैसा आहे भरपूर. तर मी म्हटलं बारला किती. ठीक आहे,
ऑलरेडी पैसा आहे त्याच्याकडे, नको मला शेती. मग आता मला सांगा 100 एकर मधून 20 एकर जर बारने घेतला तर राहिले किती? 80. डिस्ट्रीब्युशन कसं करायचं? ठीक आहे. मग इथं म्हटलं विड्थ, ठीक आहे, टोटल किती झाले? 80. 80च्या ऐवजी जर मी म्हटलं 78% कोणाला दिलं? कंटेंट. सो 78% प्लस 20% इज इक्वल टू 98%, आणि रिमेनिंग किती राहिलं? 2%. आणि 2% आपल्याला यूज करायचं आहे मार्जिन पॅडिंग साठी, म्हणून ती जागा सोडलेली आहे. क्लिअर आहे का? एवढं क्लिअर? बार कुठून आला मग? ठीक आहे, ओके. ठीक आहे, हा लक्ष द्या. कळालं का? ऑनलाईन समजलं काय? डिस्ट्रीब्युशन असं करायचं पेजचं. मी काय म्हणतोय, कसे लॉजिक फायर करायचे नाही, कसे व्हॅल्यू पास करायच्या नाहीत, प्रॉपर्टीज व्यवस्थित पास करायच्या, कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं, जेणेकरून तुमचं पेज प्रत्येक डिव्हाइसेस वरती कसं चालेल? प्रॉपर वर्किंग करेल. ठीक आहे. ऍडजस्टमेंट करायची नाही इथं नाही चालत. तुमच्या लाईफ मध्ये चालते ऍडजस्टमेंट, पण इथं नाही चालत. ठीक आहे, कारण प्रत्येक डिव्हाइस स्वतःला ऍडजस्ट करणार थोडीच आहे, नाही करणार, म्हणून इथं ऍडजस्टमेंट नाही चालत. तुम्ही काय करता? ऍडजस्टमेंट करण्यासाठी कोडला व्हॅल्यू काही पण पास करता ना, तसं नाही करायचं. ठीक आहे, दोघांचे प्रॉपर्टी कळलं, डिस्ट्रीब्युशन कळलं कसं करायचं. आणि 2% आपण का ठेवलं? पॅडिंग आणि मार्जिन. जर नाही दिलं तर काय होतं? जर मी दोघांनाही 100 देऊन टाकले, 50 देऊन टाकलं तर काय होतं? उद्या चालून जर मी मार्जिन यूज केलं तर काय होणार? हा दुसऱ्याच्या शेतात घुसणार. पुढे गेला, दुसऱ्याच्या शेतात घुसल्यानंतर तो दुसरा का बसणार नाही, परत भांडा. असे प्रॉब्लेम होतात, म्हणून हे असं नाही होऊ द्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, मिनिमम हाईट किती आहे पॅरेंटची? किती दिली? 300. आणि इथं पण काय म्हटलं? मिनिमम हाईट काय म्हटलं? 300 पिक्सल. ठीक आहे, क्लिअर? ह्याला पण यूज केलं बीडी, ह्याला पण यूज केलं बीडी, दोघांना बीडीची सवय. ठीक आहे, कळलं? जर खाली बघितलं तर एकाची शेती एवढी आहे आणि एकाची शेती एवढी आहे, बरोबर आहे. टीव आहे, आणि टीव असल्यामुळे ते कसे येतात? एका खाली एक येतात. माहिती आहे आपल्याला त्याला कसं आणायचंय? एका समोर एक आणायचंय, बरोबर आहे का? तुम्ही म्हणाल डिस्प्ले इनलाईन यूज करा, नाही चालणार. ठीक आहे, नाही चालणार. मग काय म्हटलं? तर याच्यासाठी त्यांनी एक प्रॉपर्टी दिलेली आहे. कोणती? फ्लोट. कुठली प्रॉपर्टी? फ्लोट. आणि फ्लोट 2 प्रॉपर्टी असतात. बार ऑलरेडी कुठल्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे. दिलं तरी काही फरक पडत नाही, नाही दिलं तरी काही फरक पडत नाही. सो मी ह्याला काय म्हटलं? फ्लोट लेफ्ट, आणि ह्याला काय म्हटलं? फ्लोट राईट. ठीक आहे. जर बघितलं तर परत काय झाले? हे एका समोर एक आले. क्लिअर आहे का? आणि या दोघांमध्ये जो स्पेस आहे तो त्यांच्या पप्पांची जमीन आहे, ज्याची 2% आहे. क्लिअर? समजलं का? ठीक आहे. आणि पॅरेंट कोण आहे यांचा? पॅरेंट हा आहे, बार कंटेंट टीव आहे. जर इथं येऊन जर म्हटलं पॅडिंग 10 पिक्सेल, तर काय होईल? आतले बघा इकडं आणि इकडं स्पेस सुटलं. ते उद्या बघूया. अजून किती आहेत सध्या? आज 2 आहेत. उद्या 3 होतील, 4 पर्यंत जाऊया आपण. ठीक आहे, कळलं हे? कळलं काय? खूप भारी CSS आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही डिझाईनला बसले, डिझाईन करायला बसले, तर तुम्हाला दिवस कसा जातो कळत नाही. ठीक आहे. H1 साठी पण फ्लोट यूज करू शकतो का? H1 डिफरंट H1 साठी. H1 साठी फ्लोट तुम्ही नाही यूज करू शकत, तिथं तुम्ही इनलाईन यूज करू शकता. ठीक आहे, डिव साठी यूज करू शकतो. डिव साठी फक्त फ्लोट यूज करू शकतो. ठीक आहे, कळलं हे? कळलं सगळं? ठीक आहे. पण आता एक प्रॉब्लेम कसा होतो बघा, अजून एक प्रॉब्लेम आहे.
लक्ष द्या. हे आले असे. आता इथं जर तुम्हाला स्पेस नको वाटत असेल, बरोबर आहे, तर तुम्ही हा स्पेस पण कमी करा. नको वाटत असेल तर समजा पप्पांच्या मनात आलं तर 1 एकर परत देऊन टाकले. ठीक आहे. आणि परत काय झाला, हा स्पेस. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा बघा, थोडस तुम्ही याच्याकडे जर बघितलं तर हे खाली बघा, हे कुठे गेले, बाहेर गेलेत ना. म्हणजे त्या कंटेनरच्या सोबत राहिलेत का ते? नाही. ठीक आहे. का असं झालं? कारण आपण इथं काय सांगितलेलं आहे, इथं तुम्ही म्हटलेलं आहे पॅरेंटला पॅडिंग काय म्हटलेले 10 पिक्सेल. ठीक आहे. आणि हा 10 पिक्सेल जर मी काढून टाकलं तर परत कुठं आले ते? कळालं? समजलं का? ठीक आहे. नेक्स्ट डिझाईन करायचंय शेवटचा पार्ट कुठला, ह्याला आपण डिझाईन करूया नंतर. ह्याला फक्त बघा एक शेवटचा पार्ट डिझाईन करायचा, कोणता? फुटर. फुटर मध्ये एक पॅरेग्राफ टाकला. ठीक आहे. आणि पॅरेग्राफ मध्ये लिहिलं दिस वेबसाईट मेंटेन बाय कोण मेंटेन करतोय? बाईट कोड. ठीक आहे. आणि कॉपीराइट %COPY सेमीकॉलन. ठीक आहे. किंवा इंटर प्रेस करा आणि त्याच्यानंतर 2025 कॉपीराइट सिम्बॉल येतो हा %कॉपी. चेक करा, हा इथं दिसेल असा. बरोबर आहे. याला डिझाईन करा. डिझाईन करण्यासाठी परत इथं कोणासाठी क्लास राईट करायचा आहे? क्लास राईट करायचा आहे फुटर साठी. मग परत म्हटलं वेट किती? 100% कंटेनरच्या अकॉर्डिंग. हाईट पॅरेंटची किती आहे? हेडरची 60. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड कलर कुठला घेतला? ब्लॅक कलर. बरोबर आहे का? ठीक आहे. त्याच्यानंतर मला सांगा या फुटर मध्ये कोण आहे? पॅरेग्राफचा कलर जो घेतला तो कोणता घेतला? व्हाईट कलर. ठीक आहे. एकदा चेक करा की हा असा आला. त्याला हॉरिझॉन्टल सेंटर आणायचं आहे. हॉरिझॉन्टल सेंटर आणण्यासाठी आपण म्हणतो टेक्स्ट अलाइन. आणि टेक्स्ट अलाइन कुठं? सेंटर. म्हणजे हा कुठं येईल? हॉरिझॉन्टल सेंटर. ह्याला व्हर्टिकल सेंटर आणायचं आहे. व्हर्टिकल सेंटर आणण्यासाठी सीएसएस मध्ये एक प्रॉपर्टी यूज करतो, लाईन हाईट. कोणती प्रॉपर्टी? लाईन हाईट. आणि लाईन हाईट पॅरेंटची बघायचं हाईट किती आहे? पॅरेंटची हाईट किती आहे? 60. लाईन हाईट किती दिलं? 60. म्हणजे हा काय करेल? पॅरेंटच्या अकॉर्डिंग कुठे येईल? सेंटर. म्हणजे व्हर्टिकल सेंटर, हॉरिझॉन्टल सेंटर. हॉरिझॉन्टल सेंटर आणण्यासाठी कोणती प्रॉपर्टी? टेक्स्ट अलाइन प्रॉपर्टी. व्हर्टिकल सेंटर आणण्यासाठी कोणती प्रॉपर्टी? लाईन हाईट नावाची प्रॉपर्टी. ठीक आहे. मग आता या दोघांमध्ये स्पेस नाहीये. परत काय म्हटलं? परत फुटर आहे. फुटरला म्हटलं काय म्हटलं? मार्जिन टॉप किती? 2 पिक्सेल. ठीक आहे. परत काय झालं यांच्यामध्ये? परत स्पेस आला. क्लिअर आहे? 100% व्ह्यू वरती ही वेबसाईट असेल. क्लिअर? कळालं का? आणि उद्या चालून जर क्लायंट म्हटला की बाबा मला 80% नको, मला 60% वरती पाहिजे. ठीक आहे. तुम्ही लगेच म्हणायचं नाही की मी इथं लगेच चेंज करून देतो तसं, प्लीज वेट असं करून असं म्हणायचं नाही. ठीक आहे. तिथं काय म्हणायचं? आय नीड 1 डे मोर फॉर दिस चेंजेस. ठीक आहे. सो मीन्स आय विल शो यू द डेमो टुमॉरो. तुम्हाला माहिती आहे काय केलं? काय केलं? 80 6 केले. किती मिनिटात? 1 सेकंदात. मग कंपनीमध्ये 1 दिवस एन्जॉय करा. ठीक आहे. आणि 60% वरती चेक करा. 60% वरती वेबसाईट कशी झाली? कुठं काही हल्लं का? चेक करा. आहे तसंच आहे. ठीक आहे. उद्या चालून क्लायंट म्हटला नाही 100% वरती काम कर, परत तुम्ही म्हणायचं 1 डे रिक्वायर्ड. म्हणून काय म्हटलं 100. ठीक आहे. आणि 100% म्हणजे फुल वेट. फुल वेट मध्ये काय झाले? पूर्ण पेज. ठीक आहे. कुठं काही हल्लं नाही. आहे तसंच आहे. समजलं का? म्हणजे प्रॉपर कॅल्क्युलेशन जर असेल, ऍडजस्टमेंट मी केली नाही तिथं. ऍडजस्टमेंट जर मी केली असती तर हे सगळं हलून गेलं असतं. ठीक आहे. ऍडजस्टमेंट करायची नाही इथं. ऍडजस्टमेंट कुठं करा? तुमच्या लाईफ मध्ये करा, पण इथं नाही करायची. समजलं का?
ठीक आहे 100% वे वरती फुल विड्थ वरती 80% वरती आणि 90 वरती पण छान चालेल 90 वरती कोणी छान चालत नाही पण हे चालेल चेक करा काय झालं केडरला दिलं ठीक आहे बाबा इथं द्या 90% ठीक आहे बरोबर आहे 90 ला सगळे हलतात समजलं आता याच्यावरती आपण उद्याच्या लेक्चरला काम करूया याच्यावरती अजून काम करायचं कळालं काय लेआउट कळालं का सगळ्यांना लेआउट कसे डिझाईन केलं आपण हे आणि सोबत सोबत थोडे कंटेंट काय केले टाकत गेलो ठीक आहे उद्या 3 चिल्ड्रन वरती काम करूया 4 चिल्ड्रन वरती काम करूया आज 2च आहे 2च असू द्या ठीक आहे क्लिअर आहे का सगळ्यांना ऑनलाईन यस सर ठीक आहे जॉईन करा लेक्चर हा स्टॉप